हे सगळं एवढं भयानक परिस्थिती असताना हे मुश्किल कशामध्ये महाराष्ट्रामध्ये महामार्गासाठी जमिनी घेण्याच्या मध्ये मुश्किल आहे. तर शेतकरी अडचणीत असताना मदत करायची नाही, पण कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला जमीन सुद्धा करू द्यायची नाही. हे धोरण महामार्गाचे काम चालले. आपल्या या बीड जिल्ह्यामधून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग चाललेला तो आमच्या सांगली जिल्ह्यातून खाली कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर कुठल्या तरी एका शेडमध्ये छोट्याशा शेडमध्ये त्या मंदिरात जाऊन उभा पण राहता येत नाही. एवढंच मंदिर त्या सीमेवर बघितलंय, ते पात्रादेवीचं मंदिर. त्या पात्रादेवीच्या मंदिराला ह्यांना दर्शन घ्यायला जायचं. कुणाला नागपूरच्या लोक गरज आहे का ती कोल्हापूर वगैरे म्हणजे सांगलीपर्यंत महामार्ग घ्यायचा आणि सांगलीमधून काय उड्डाण करून पुढे जायचं म्हणजे ह्यांच्यामध्ये सुद्धा मिळेल. पण शक्तीपीठ महामार्ग करण्याच्यासाठी एवढा आग्रह आहे त्यांचा, परंतु शेतकरी सुद्धा ठामपणाने उभा आहे. मला खास करून बीड जिल्ह्यातल्या या शक्तीपीठ महामार्गाच्या मराठवाड्यातल्या शक्तीपीठ महामार्गामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांची जमीन जाते बाधित शेतकरी आहे त्यांचं अभिनंदन करायचं आहे. एकाही गावामध्ये संयुक्त मोजणी होऊ दिलेली नाही. एकाही गावामध्ये संयुक्त मोजणी झाल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही. एकमेव आंदोलन या शेतकऱ्यांनी भारतीय शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे की आम्ही संयुक्त मोजणी होऊ देणार नाही. सरकारचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकाऱ्यांना गावाच्या वेशीवर अडवलेलं आहे. सरकारनं हा शक्तीपीठ महामार्गासाठी ज्या ज्या वेळेला घोषणा केला त्या वेळेला एकाही शेतकऱ्याशी चर्चा केलेली नाही. एकाही शेतकऱ्यांना बोलायचंच नाही. न बोलता परस्पर घोषणा करायच्या. आणि जमीन आमची जमीन आम्ही राखलेली आहे. त्या जमिनीमध्ये जे काही घर बांधलेलं आहे, जे काही विहिरी बांधलेले आहेत त्या आमच्या आहेत. म्हणजे सगळं आमचं असताना तुम्ही आम्हाला विचारलं नाही. आम्हाला न विचारता तुम्ही कुणासाठी हा महामार्ग तयार करायला केला? हाच महामार्ग आहे असं नाही. सोलापूर वरून जाणारा सुरत चेन्नई महामार्ग आहे. आता एक्सपांड केलेला जालना नांदेड महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग एक्सपांड केला जालना नांदेड. शेतकऱ्याची चर्चाच नाही. म्हणजे जमीन शेतकऱ्याची घ्यायची, हा मार्ग त्या शेतकऱ्याच्या जमिनीतून बांधायचा आणि शेतकऱ्याची चर्चा आहे. म्हणजे सरकार या शेतकऱ्याला एका बाजूला संकट असताना सुद्धा विचारत नाही आणि दुसऱ्या बाजूला आमची जमीन घ्यायची असताना सुद्धा विचारत नाही. शेतकऱ्याला विचारायचंच नाही असं या सरकारने ठरवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये लढा करण्याची गरज आहे. आता आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहे. आम्ही आमच्या कुटुंबाला सांभाळू, पण सरकारनं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की गाठ या शेतकऱ्यांशी आहे. शेतकरी एकजूट जर झाला, कष्टकरी एकजूट जर झाला, श्रमिक एकजूट जर झाला तर काय होतंय हे लेह लडाखमध्ये त्यांनी बघितलेलं आहे, नेपाळमध्ये बघितलेलं आहे, परवा औरंगाबाद मध्ये सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे.